वडिलांसोबत मासे धरायला जाऊन बाजार केले. मग मी कॉलेजला जायचं तर पुन्हा मित्र मला म्हणायचे तुझ्या अंगाचा वासच येतो, काय करणार आहे जिंदगीमध्ये किडे मारणारा माणूस. अहो मला मुलगी देताना देखील नावं ठेवली, अरे कशाला ह्याला पोरगी देतोस, काय होणार आहे मासे धरणारच आज ना उद्या. असे बरेच समाज कंटक लोक असते समाजामध्ये, बोलायचे. आमच्या सासऱ्याला म्हणायचे ह्या टेन्शननं खचून गेलो, लोक नावं ठेवायचे. मित्रांनो आपली जलपरी त्या माशापासूनच सुरुवात झालेली आहे, म्हणूनच हॉटेलचं आपल्या जलपरी नाव आहे. अक्षरशः रात्रभर पाण्यात राहिलो, झटके खाऊन खाऊन सशे पालन केलं, मायनस गेलो. पोल्ट्री फार्म केलं, मायनस गेलो. संघर्ष इतका बघितलेला आहे भयानक. 1 वर्ष मानसिक रोगाच्या गोळ्या खाल्ल्या, डिप्रेशनमध्ये गेलो. सगळे रडत बसायचे, एवढुले हातपाय झाले, अन्नच जात नव्हतं, टेन्शन यायचं. तिथून मला दिवाळीमध्ये पोलिसांनी उचललं आणि डायरेक्ट सुट्ट्या होत्या दिवाळीच्या जेलमध्ये टाकलं. हॉटेल तिरंगा, हॉटेल भाग्यश्री ह्यांचं बघत बघत मित्रांनो त्यांनी लटकवलेले बकरे दाखवायचे. मी काय केलं मित्रांनो माहिती आहे का, जिवंत बकरे दाखवायला चालू केले. 1017 कोंबड्याचं रेकॉर्ड पास केलं. माझी टॅगलाईन जोडली त्याला, खोटं बोलायचं नाही. सांगत नाही कोण, पण मी छाती टुकून सांगतो. चला नमस्कार मित्रांनो. ओळखीलं का नाही? ओळखायलेत काळजाचे तुकडे अख्ख्या महाराष्ट्रात ओळखायलेत. लहान मोठ्या बहिणी, लहान मोठे भाऊ सगळेच ओळखायला लागलेत. कुठून? थेट जलपरीतून. अहो कुठून? थेट जलपरीतून. चला मित्रांनो आज माझ्या लाईफमधले थोडे काही किस्से किंवा माझी लाईफ स्टोरी तुम्हाला सांगणार आहे. इंग्लिश येत नाही समजून घ्या. ग्रामीण भागातला आहे मित्रांनो मी. माझी सुरुवात मित्रांनो लय कष्टातून, खोट बोलायचं नाही. चला मित्रांनो मी सुरुवात जेव्हा केली का तेव्हा मित्रांनो माझ्याकडे काही नव्हतं. माझे वडील मासे धरायचे आणि माझी आई रोडवर मासे विकायची. तर मित्रांनो मी प्रॉपर धनेगाव या गावचा आहे. बीड जिल्ह्यामध्ये एक धनेगाव गाव आहे. तिथं मोठा डॅम आहे, मांजरा प्रकल्प म्हणून. 18 गेट आहेत त्याला. तिथं माझा जन्म झाला आहे. माझा मित्रांनो जन्म देखील तळ्यावरच झालेला आहे, छोट्या झोपडीत झालेला आहे. माझा भाऊ, मला आणखीन एक भाऊ आहे राहुल सीताराम काळे, माझं नाव रवींद्र सीताराम काळे, आणि मला 2 बहिणी आहेत. मित्रांनो संघर्ष असा आहे माझ्या वडिलाचा, मासे धरून 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 आम्हाला सांभाळलं. आणि त्यांच्यासोबत पुन्हा मित्रांनो माझं काही लय शिक्षण वगैरे झालेलं नाही, माझी 10वी झालेली आहे. तर मी माझ्या वडिलासोबत मी जेव्हा मोठा झालो का मित्रांनो तेव्हा वडिलासोबत माशाचा व्यवसाय केला. पर मी 10वी पर्यंत येईपर्यंत माझ्या वडिलाचा संघर्ष तुम्हाला सांगतो मित्रांनो. आई वडिलाचा मला कळायला लागलं मित्रांनो. तसं समजा एक आपण 8, 9, 10 वर्षात झालं की आपल्याला सगळं समजते. तसंच जेव्हा माझे आई वडील धनेगावला होते तेव्हा मित्रांनो मासे धरायचे आणि मासे धरून आमचं सगळं कुटुंब जगवायचे. वडील 30 किलोमीटर 20 किलोमीटर सायकल मारायचे, धनेगाव ते मुरुड 30-35 किलोमीटर सायकल मारायचे. मग काही दिवसानं वडिलानं ठरवलं की बाबा आता पोरायचं शिक्षण. कुठलाही वडील आपल्या म्हणजे वडील आपल्या मुलांसाठी जगत असतो. तर आता आपली जशी परिस्थिती गेली, आपले दिवस गेलेत, तसे आपल्या लेकरायचे जाऊन म्हणून वडिलांना आम्हाला आमच्या आईचं माहेर भंडारवाडी, धाराशिव जिल्ह्यामध्ये भंडारवाडी एक गाव आहे. तिकडं बी नदीच आहे आणि इकडे बी नदीच समजा. तर मित्रांनो तिथं पुन्हा कुठं थांबायचं तर मुरुडला थांबायचं शिक्षणासाठी. कारण की मुरुडमध्ये जनता विद्या मंदिर ही गाजलेली शाळा आहे. तिथं मग शिक्षण करण्यासाठी मी जेव्हा 2रीला होतो तेव्हा वडिलांनं तिथून आम्हाला इकडे शिफ्ट केलं. मग तिथं वडिलांनी माझ्या एक देवकर म्हणून समाज आहे, वडर समाजाचे माणसं आहेत, त्यांनी वडिलाला माझ्या तळ्यामध्ये हाजरीनं मासे धरायला ठेवलं. तिथं मासे धरत आता आम्ही तर आमचं वय वाढत चाललं. पण वडिलाचा संघर्ष बघून माझी बी नंतर 10वी झाली. माझा भाऊन मी पुन्हा वडिलासोबतच मासे धरायला चालू केले. मित्रांनो आपली जलपरी त्या माशापासूनच सुरुवात झालेली आहे, म्हणूनच हॉटेलचं आपल्या जलपरी नाव आहे. ती देखील तुम्हाला मी किस्सा सांगणार आहे. 10वी झाली की कॉलेजला गेलो, शिराळ्यामध्ये नॉमिनलसाठी ॲडमिशन घेतलं.
मित्रांनो माझं ग्राउंड इतकं परफेक्ट होतं. 2002ला मित्रांनो मी 1 रुपया न भरता 10वी बेसवर वन खात्यामध्ये वनरक्षक म्हणून लागलो मित्रांनो. वनरक्षक म्हणून लागलो. ट्रेनिंगला गेलो. 2-3 महिने ट्रेनिंग केली. तेव्हा त्या टायमाला मित्रांनो नाही म्हणलं तरी वनरक्षकला 70,000 ते 80,000 पेमेंट होतं. ती सोडून पुन्हा ठरविलं व्यवसायाकडे वळायचं. तिथून येऊन पुन्हा आणखीन डबल व्यवसायाकडे आलो. व्यवसायाकडे तिथून आल्याच बी जिंदगीमध्ये एक खेळ राहिला बॅडमिंटन. बॅडमिंटन खेळत खेळत मित्रांनो नॅशनल खेळलो. बॅडमिंटन नॅशनल खेळलो. मातीत खेळून मुरुडमध्ये मातीत मित्रासोबत खेळून बॅडमिंटन नॅशनल खेळलो. पारितोषिक बरेच पटकावले. पुन्हा तिथून मी दररोज येणं जाणं करायचं. कधी वडिलांसोबत मासे घासायचे बाजारला जाऊन. मग तिथून काय पहिलं परिस्थिती अशी होती की एक ड्रेस तीच धुवायचा घालायचा किंवा दुसरा एखादा असला तर ती म्हणजे दिवस बेकार होते ते आमचे. वडील मेहनत करायचे. काही आजोबाचं वगैरे काय प्रॉपर्टी जमीन वगैरे काहीच नव्हती मित्रांनो. मग असं करीत करीत वडिलांसोबत मासे धरायला जाऊन बाजार केले. मग मी कॉलेजला जायचं तर पुन्हा मित्र मला म्हणायचे तुझ्या अंगाचा वासच येते. वास येते म्हणायचे तरी बी मी खचलो नाही. आई वडिलांनी मला खचू दिलं नाही. मग आम्ही दोघांनं माशाचा व्यवसाय वाढवीत 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 मित्रांनो पुन्हा मी हॉटेल लाईनकडे वळालो. तर मित्रांनो पुन्हा त्याच्यानंतर MAT होती. MAT गाडीवर पुढं मासे टाकायचे. तळ्यावरून वडिलांना आम्ही धरायचे. पुढं मासे टाकायचे. मागं मासे टाकायचे. MAT गाडी म्हणजे मध्ये अशी जागा असायची. मध्ये मासे टाकायचे 30-40 किलो मध्ये. मागं मासे टाकायचे. बाजारात जायचं. चला त्याच्यातला बी एक किस्सा तुम्हाला सांगतो जीवनातला. त्या MAT गाडीचा बी बाजारात गेल्यास मासे विकले. पुन्हा घरी येतानाचा किस्सा. म्हणजे वय लहान होतं माणूस त्या वयामध्ये भटकतच असते समजा. पण ही किस्सा एक सांगतो की अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत जीवनात माझ्या. बाजारात गेलो मित्रांनो. मासे विकले. 2-3 हजार रुपये आले. मग ती 2-3 हजार आले की मी काय करायचं वडापाव खायचे. 2-4 वडापाव गाडीत बांधायचे वापस यायचं. असं दररोजचं प्रकरण असायचं. दररोज चालायचं. बाजार करायचे मी. सोमवार असला की डुकीचा बाजार किंवा शुक्रवार असला की रेणापूरचा बाजार. बुधवार असला की मुरुडचा बाजार. असे बाजार असायचे. एका दिवशी रांजणीच्या बाजारामध्ये रविवारचा किस्सा सांगतो तुम्हाला. ती 2-3 हजाराचे मासे विकले. ते आणले की अण्णापाशी पैसे द्यायचे. तर मित्रांनो असा किस्सा घडला एका बाजार दिवशी. मासे विकले. मग तिथं पलीकडे ती सोरट नसते का ती कबूतर. पुन्हा ती ही निघते बघा ती लोक बसलेले असे. ती एक रुपया टाकला की 8 रुपये भेटते. स्वराट म्हणतात त्याला काहीतरी. ती कबूतर भाऊरा गुलाब पतंग अशा गोष्टी निघतात मित्रांनो. ती लोक खेळायला लागले. म्हणजे ती एक मटकाच आहे समजा थोडक्यात. ती बघत बघत त्यांच्यापाशी जाऊन खिशात पैसे होते. 10 रुपये टाकले. 10 रुपयाचे 100 रुपये आले. म्हणजे 80 यायचे आणि त्या 1 रुपयाचे 10 म्हणजे जवळपास 100 रुपये पहिल्यांदा आले सुरुवातीला. मित्रांनो खिशातले कधी पैसे संपून गेले. खिशातले पैसे सगळे संपले. आता वडिलाला घरी काय द्यायचं ही मोठं संकट होतं. कारण की वडिलाला दररोज पैसे द्यावं लागायचे. वडिलाला भेट होतो. ते वय होतं आणखीन बी वडिलापाशी वरी नजर जात नाही. मित्रांनो आता काय करायचं ह्या गोष्टीसाठी. तर मित्रांनो घरी गेलो नाही. डायरेक्ट तळ्यावर गेलो. वडापाववर पुन्हा पाण्यात शिरलो. तेवढ्याच पैशाचे मासे धरले आणि दुसऱ्या दिवशी वडिलाला ती भरती करून दिली. त्या दिवशीपासून कधी पाय वाकडाच पडला नाही. त्याच्यानंतर पुन्हा असाच एक किस्सा आला जीवनामध्ये. असाच इमोशनल आहे मी पहिल्यापासून. इमोशनल आहे म्हणूनच डिप्रेशनमध्ये गेलतो. इमोशनल माणूस आहे मी पहिल्यापासून मित्रांनो. एका दिवशी असा किस्सा आला. वडिलांना 10,000 रुपये खिशात दिले. भावड्या ती 10,000 रुपये घी आणि जाळ्यावाले यायचे. जाळ्यावाले म्हणजे नायलॉनचे जाळे भेटते. ती थोडे महाग असायचे कॉस्टली असतात. 400 रुपये किलो 350 रुपये किलो. त्या जाळ्यापासून पुन्हा पक्क जाळं करून पाण्यात टाकायचं असते. ती जाळ्याचा व्यापारी आला म्हणून त्या व्यापाऱ्याला वडिलांना 10,000 दिलेले द्यायला गेलो. एक काळजाचा तुकडा एक आपला मित्र पहिला लहानपणीचा मित्र आला. त्यानं असली स्टोरी सांगितली मला. भावनिक झालो. त्याच्या आईची स्टोरी सांगितली. काय असलं बोलला. इमोशनल होऊन 10,000 काढले. आईला दवाखान्यात न्यायचेत म्हणला. असं तसं 1000 कुटाने सांगितले. 10,000 त्याला दिले. ते बाबा तिकडे गेला. त्यानं गेला पैसे घेऊन. आता वडिलाला काय सांगायचं.
वडिलाला उत्तर काय द्यायचं, एवढे पैसे कुठे गेलेत. तर मित्रांनो हाय असाच तळ्यावर गेलो मित्रांनो, अक्षरशः रात्रभर पाण्यात राहिलो. तेवढे मासे धरण्यासाठी रात्रभर पाण्यात राहून मासे धरले मित्रांनो. ती मासे धरण्यासाठी ही जाळा असं वडवून तसल्या पाण्यातल्या नावडी, थर्माकोलची नावडी असती, ही पाठीचा मणका दुखायला. त्या दिवशी आठवणीत आलं काही गोष्टी आठवल्या. ती अक्षरशः 7, 8, 9 तास पाण्यामध्ये मासे धरले. वल्लाला ती गपचूप पैसे निघून दिले, काही सांगितलं नाही. पुन्हा भावानं माझ्यासोबत लय कष्ट केलेला आहे मित्रांनो. आम्ही जेव्हा तळ्यावर असायचो तेव्हा लय पाऊस पडायचा. त्या पावसामध्ये उन्हाळ्यातल्या आल्याला भाकरी वाळविलेल्या पोत्यात भरून व्हायच्या. ती भाकरी पाऊस पडायला लागला की टिपरानं फोडायच्या, बारीक करायच्या, ताटात टाकायच्या, वरी गरम भाजी वतायची माशाची, ती खायची. म्हणजे असे माझ्या जीवनामध्ये लय प्रसंग आले. त्या प्रसंगातून मी झटके खाऊन कोणताही लगेच व्यवसाय असा सक्सेस होत नाही. सशे पालन केलं, मायनस गेलो. पोल्ट्री फार्म केलं, मायनस गेलो. असे बरेच उद्योग करून मायनस जात हॉटेल लाईनकडे आलो. असे किस्से आहेत जीवनामध्ये, बरेच किस्से आहेत, बारीक मोठे, इमोशनल करण्यासारखे, शिकण्यासारखे आहेत. जेव्हा मी हॉटेल लाईनकडे वळायचं त्याच्या देखील 1 वर्ष आधी माझ्या जीवनामध्ये असा प्रसंग आला मित्रांनो. मी डिप्रेशनमध्ये गेलो. माझा मुलगा तवा बघा दीड वर्षाचा असेल माझं लग्न झाल्यास. माझा मुलगा 1.5 वर्षाचा असताना मी डिप्रेशनमध्ये गेलो. का डिप्रेशनमध्ये गेलो ती देखील तुम्हाला सांगतो मित्रांनो. डिप्रेशनमध्ये जाण्याचं कारण फक्त वडील मासे धरायचे आणि मी आता मोठा झालोय, माझं लग्न झालंय आणि मी काहीच करीत नाही. म्हणजे ही लोक कसे आहेत तसं आपल्याला बनायचंय, तर कसं बनायचं ह्या टेन्शननं खचून गेलो. लोक नावं ठेवायचे. मित्रांनो मी कोल्हाटी समाजाचा आहे. संघर्ष इतका बघितलेला आहे भयानक. एवढा संघर्ष म्हणजे बघत व्यवसाय करीत गेलो. त्याच्यानंतर मित्रांनो अक्षरशः वडिलाचे ती कष्ट बघून आपण काय करायचं म्हणून डिप्रेशनमध्ये गेलो. डॉक्टर सुधाकर सुडेंच्या, कोण सांगणार नाही पण गरजेचं आहे मित्रांनो. डिप्रेशन म्हणजे मानसिक आजारी झालो मी. मानसिक आजार ही सांगत नाही कोण, पण मी छाती ठोकून सांगतो. का तर माझे जे ऐकायला लागलेत माझे लहान मोठे भाऊ, माझे काळजाचे तुकडे, माझ्या बहिणी, काहीतरी ह्या नवीन युवा उद्योजकाला किंवा माझ्या भावाला, लहान मोठ्या बहिणीला ह्या जीवनामधले काही किस्से माहिती झाले पाहिजे. कारण की ती किस्से आठवले तर माणूस पुढे जाणार आहे. तर न जीवनात घडता मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, मी डिप्रेशनमध्ये गेल्यास डॉक्टर सुधाकर सुडेकर मी जवळपास 1 वर्षे मानसिक रोगाच्या गोळ्या खाल्ल्या. डिप्रेशनमध्ये गेलो. पुन्हा मित्रांनो वडील माझे मला सांगायचे, तू कशाला खचायला लागलाच. माझा भाऊ म्हणायचा, अरे तू कशाला खचायलाच, आपण जेवढं कमवलंय तेवढं दवाखान्यात घालू, पण आम्ही तुला काय होऊ देत नाही. असा प्रसंग मित्रांनो जीवनामध्ये आला. त्याच्यानंतर बायकोची बी साथ होती. सगळे रडत बसायचे, एवढुले हातपाय झाले, अन्नच जात नव्हतं, टेन्शन यायचं, बरंच टेन्शन. त्या टेन्शनमधून मित्रांनो एका दिवशी असाच एक प्रसंग घडला जीवनामध्ये. पुन्हा तिथून बाहेर आलो. थोडं कमी झालं की म्हणलं आता राजकारणाकडे जायचं ठरलं मित्रांनो. मग एक पक्ष होता, त्या पक्षामध्ये गेलो. त्या पक्षामध्ये गेलो की लगेच थोड्याच दिवसानं जाळपोळ झाली. त्या नेत्याविषयी काही गोष्टी झाल्या म्हणून, XYZ नेत्याविषयी काही गोष्टी झाल्या. तिथून मला दिवाळीमध्ये पोलिसांनी उचललं आणि डायरेक्ट सुट्ट्या होत्या दिवाळीच्या जेलमध्ये टाकलं. माझी जामीन झाली नाही, कुठला नेता आला नाही, कोण आलं नाही ना काहीच नाही. त्या प्रसंगामध्ये फक्त माझा बाप आणि माझा भाऊ आणि माझी आई, फक्त ही दोघंच चक्रा मारायचे पोलीस स्टेशनच्या. तिथून बाहेर आलो. 10-15 दिवस तसेच काढले. तिथून बाहेर आलो. पर जेव्हा बाहेर आलो तिथून माझ्या काळजाच्या तुकड्यानं, जेव्हा मी तिथून बाहेर आलो त्या दिवशी मी एक ठरवलं, आता फक्त जागायचंय तर फक्त आईसाठी,
वडिलासाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी काहीतरी करायचं. तिथून बाहेर आलो की मित्रांनो एक पिकअप घेतलं, महिंद्रा मॅक्स पिकअप हप्त्यानं घेतलं. पुन्हा माशाची सुरुवात केली. मी काय करायचं मित्रांनो, माशाचा हौद केलता त्या गाडीमध्ये ताडपत्रीचा, आणखीन मी चालूच आहे. ताडपत्रीचा हौद केला, तळ्यावर जायचं. लोक मेलेले मासे आणून हाडपीमध्ये आणून पोत्यामध्ये आणून विकायचे 60 रुपये 70 रुपये किलो. पर मी डायरेक्ट मासे त्या माशाला ऑक्सिजन लावून ती मासे मी 120 रुपये किलो विकायचे. दुप्पट मला पैसे भेटायचे. त्याच्यापासून मी ठरवलं आता आणखीन आपण काय करायचं. पुन्हा मी चिकनच्या व्यवसायाकडे वळालो. त्या चिकनच्या व्यवसायामध्येच खरंच माझ्या भावांनी, माझ्या बहिणींनी आणि मुरुटकरांनी मला शेजारच्या खेडेपाड्यांनी, जागजी, कोंड, इतर बरेच खेडेपाडे आहेत, माटेफळ, करकाटा, ह्या लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला. पुन्हा तिथून ठरवलं आता जीवनामध्ये आणखीन आपण काहीतरी व्यवसाय केले पाहिजे. ही तर व्यवसाय चालू आहेत. पुन्हा मित्रांनो मी झपमिन्या जलपरीकडे वळालो. जलपरीकडे जेव्हा वळालो का मित्रांनो मी, तेव्हा माझ्याकडे फक्त व्यवसाय करायची धमक होती आणि महागडले व्यवसाय मी जी केलते ती माझे सक्सेस झालते. त्यामुळे मी एका मोठ्या व्यवसायाकडे हॉटेल लाईनकडे वळालो. मित्रांनो हॉटेल लाईनकडे बी मी वळालो तर एक मोठा व्यावसायिक व्हायचं म्हणून वळालो. महागडला संघर्ष बघून वळालो. रॉ मटेरियल घरचं होतं, चिकन मच्छी घरची होती, म्हणून मी हॉटेल लाईनकडे वळालो. जेव्हा हॉटेल लाईनकडे मी परफेक्ट वळालो तर पुन्हा काय झालं, हॉटेलमध्ये वस्ताद ठिकाणा गेले, चालले निघून, वेटर ठिकाणा गेले, माणसं ठिकाणा गेले, पगारी देऊन देऊन परेशान झालो. पुन्हा ठरवलं तर लगेच एक असंच ट्रेडिंगमध्ये आलेले विषय, हॉटेल तिरंगा, हॉटेल भाग्यश्री, ह्यांचं बघत बघत मित्रांनो, ह्यांचं बघून मी आता ती म्हणतात कॉपी केली असू द्या, मी त्यांचं बघून त्यांनी लटकवलेले बकरे दाखवायचे. मी काय केलं मित्रांनो माहिती आहे का, जिवंत बकरे दाखवायला चालू केले. सोशल मीडियामध्ये मला पहिल्यांदा फक्त 3 फॉलोअर्स होते सुरुवातीला इंस्टाग्रामला. मी इंस्टाग्रामला तर खरंच हात जोडतो त्या सोशल मीडियाच्या इंस्टाग्रामला. त्याच्यामुळेच मी आज सोशल मीडियामुळे इथं आहे, कारण की मी कुठं आहे तुम्हाला देखील माहिती नसतं झालं. पुन्हा मी हॉटेल लाईनमध्ये आलो, ती छोटे छोटे पिक्चर दाखवायला चालू केले. लोकायला आवडायला लागले, माझं कस्टमर वाढत गेलं. मग मी मित्रांनो श्रावण महिन्याच्या आधी सोशल मीडियाचा यूज करून 1017 कोंबड्याचं रेकॉर्ड पास केलं. माझी टॅगलाईन जोडली त्याला, खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. अहो कुठून आता ही शब्द कसे आले मित्रांनो तुम्हाला ती बी सांगतो. ती काय माझ्या मनातले शब्द नाहीत, पण मी असे बघितलेले शब्द तुम्हाला सांगतो. एका दिवशी काय झालं, आता समजा हॉटेल लाईनमध्ये कुठलाही व्यावसायिक आला तर ती प्रयत्न करणारा आपला व्यवसाय वाढवायचा. ही खोटं बोलायचं नाही शब्द कसा आला, ओरिजिनल द्यायचं, ओरिजिनल खाऊ घालायचं. मित्रांनो मी समोर दाखवत गेलो, मग दिसायला लोकायला कस्टमर वाढत गेले. मटण शिल्लक राहीना, सगळं संपायचं, लगेच दुसऱ्या दिवशी नवीन फ्रेश सुरुवात करायची. त्याच्यामुळं ती शब्द आला, खोटं बोलायचं नाही असा शब्द आला. पण माझ्या भावाईनं, माझ्या बहिणीनं, माझ्या काळजाच्या तुकड्यानं ती शब्द उचलून धरले. ती शब्द उचलून कसे धरले, कॉलेजमध्ये बी चालायलं, शाळेमध्ये बी चालायलं, प्रत्येक ठिकाणी चालायलं. आता ती आणखीन एक गोष्ट, अहो कुठून जी मी रुमाल घेऊन म्हणत होतो, तर मित्रांनो माझ्याकडे कस्टमर परभणीहून यायचं, पुण्याहून यायचं, बारामतीहून यायचं, आपल्या धाराशिवून यायचं, लातूरहून यायचं, बऱ्याच ठिकाणून कस्टमर यायचे. तर मग मी थकलो होतो त्यांच्या गावाचे नाव घेऊन, माझ्या लक्षात बी राहत नव्हतं ही कुठल्या गावून आलाय. तर मग मी काय केलं, रुमाल हातात घेतला. मी म्हणायचं, दादा मी 3दा कुठून म्हणतो, तुम्ही तुमच्या गावाचं नाव सांगा. मग मी काय करायचं, अहो कुठून एकदा म्हणलं की ती म्हणायचे, दादा परभणीहून, कोण म्हणायचं पुण्याहून, असं कुठून म्हणे अख्ख्या महाराष्ट्रात कुठं होऊन बसलं. असा विषय मित्रांनो. त्याच्यानंतर आता ही पडायल्यात पावसाच्या सरी, नका बसू घरी, चला जलपरी, ही देखील शब्द मित्रांनो माझ्या काळजाच्या तुकड्याकडून मला भेटलेला आहे. एका दिवशी असाच मी पाऊस पडायला शटरपाशी, आपल्या हॉटेलच्या शटरपाशी खुर्चीवर बसलो होतो. दोन मित्र होते कॉलेजचे, भिजत आले. त्यातलं एक जाता मला म्हणलं, मध्ये जाता हॉटेलमध्ये, रवी दादा
पडायल्यात पावसाच्या सरी तरी आम्ही बसला नाव घरी आलाव थेट जलपरी. मग मी ती वाक्य प्रत्येक रील्समध्ये माझ्या व्यवसाय करण्याच्या इच्छेनं आणि ॲक्टिव्हपणानं वाढवत गेलो. कसं वाढविलं? आता अख्ख्या महाराष्ट्रात पडायल्यात पावसाच्या सरी तरी माझे पुण्याचे काळजाचे तुकडे बसले नाहीत घरी आले थेट फॅमिलीला घेऊन जलपरी. असं वाढवीत गेलो मित्रांनो. आणि खरंच इतकं प्रेम भेटलं तुमचं की विचार करू शकत नाही. आज दादाकडे आलो. दादाकडे येता जवळपास 100 गाड्या भेटल्या असत्या पुण्यामध्ये आल्या. मला माहिती नव्हतं मी एवढा व्हायरल आहे म्हणून. पण खरंच खोटं बोलायचं नाही. कष्ट करा, यश 100% भेटणार. तुमचा भाऊ ही समोर तुमचं जिवंत उदाहरण आहे. कष्ट केलं की यश भेटणार. आणि बापाच्या पायाला पाय लावून चला. तुम्हाला जिंदगीत कुठंच कोणताच व्यवसाय बारीक मोठा नसतो एवढं लक्षात ठेवा. मी मासे विकून इथवर आलो. आता तुम्हाला वाटत असं सोशल मीडिया बघून आम्ही हॉटेल लाईनमध्ये यावं. हॉटेल लाईनमध्ये यायला काही हरकत नाही. तुम्ही हॉटेल लाईनमध्ये जर यायची जर तुमची इच्छा असली तर येऊ शकता. पर आधी तुमची तयारी, टेबल पुसायची तयारी, हातामध्ये काउंटरला बसल्यास पेन घ्यायची तयारी, किचनमध्ये वस्ताद नसला तर हातात पॅन घ्यायची तयारी, फ्राय पॅन घ्यायची तयारी जर असेल तर तुम्ही हॉटेल लाईनमध्ये उतरा. आणि रात दिवस एक करणं होत असेल तर हॉटेल लाईनमध्ये उतरा. जिबीत गुडवी कोण 4 शिव्या बी दिल्या तरी ऐकून घ्यायची क्षमता असली तर हॉटेल लाईनमध्ये उतरा मित्रांनो. लय संघर्ष आहे हॉटेल लाईनमध्ये. असं सोशल मीडियावर मोठं कोण होत नाही. त्याला फक्त आम्ही सोशल मीडियावर 1 मिनिटाची रील्स दाखवत आहोत. पण त्याच्या मागं लय मोठा संघर्ष आहे मित्रांनो. एकतर माणसं टिकत नाहीत. व्यवसाय कुठलाही करताना आपला भक्कम पाया आधी तयार करा आणि पुन्हा व्यवसायात उतरा. व्यवसाय मोठा आधी कोणचाच नसतो. कोणत्याही व्यवसायाची सुरुवात छोट्यापासून मोठ्यापर्यंत जात असते मित्रांनो. तयारी करायची असली परफेक्ट करा. मी म्हणत नाही व्यावसायिक बनवू नका. व्यवसायच केला पाहिजे जिंदगीमध्ये. पर त्याचा आधी पाया मजबूत केला पाहिजे. आज एवढे पैसे कमवले की बघा मित्रांनो, आज दररोज बी मी एक शर्ट घेतला. माझ्या आईवडिलानं ज्या वस्तूकर ज्या गाडीकडे हात केला ती गाडी मी आज घेऊ शकतोय. ही फक्त माझ्या मेहनतीमुळं, सोशल मीडियामुळं आणि खरंच माझ्या काळजाच्या तुकड्यामुळे जे सोशल मीडियावर मला लाईक फॉलो करते त्यांच्यामुळं मित्रांनो मी आज येत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी व्यवसाय करीत आलो. आज मित्रांनो मी एवढी प्रॉपर्टी कमवली त्या व्यवसायामुळंच फक्त. त्याच्यासाठी लाखो रुपयाची उलाढाल करायलो. कशामुळं? व्यवसायामुळं. जी लोक मला म्हणायचे पहिलं माशाचा व्यवसाय करताना, अरे तुझ्या अंगाचा वास येतंय, काय करणार आहे जिंदगीमध्ये किडे मारणारा माणूस, काय करणार आहे किडे मारतंय. अहो मला मुलगी देताना देखील लोकांनी नावं ठेवले. अरे कशाला याला पोरगी देतोस, काय या किडे मारणाराचं, काय होणार आहे मासे धरणाराचं आज ना उद्या. असे बरेच समाजकंटक लोक असतात समाजामध्ये. बोलायचे, आमच्या सासऱ्याला म्हणायचे, तरी बी माझ्या सासऱ्यानं ऐकलं नाही. मला मुलगी दिली, त्यांचे बी आभारच म्हणावं लागतील. आता झालो मी मोठा, पण जेव्हा मी नव्हतो मोठा तेव्हा त्यांना काळजाचा तुकडा मला दिला. पुन्हा सोशल मीडियामुळे एवढी साथ भेटल्यास पुन्हा आणखीन 4-5 काळजाचे तुकडे जीवनामध्ये न विसरणारे माणसं भेटले. त्याच्यामध्ये नागेश मडके, प्रेम सुतार, पुन्हा आपला मॅक्स सर्वा, सचिन दादा नरवडे, नाना हांडे, आबी डोंगरे, मनोज दादा मातोश्रीचे सर्वा, मनोज सुरवशे. मित्रांनो ही माणसं जेव्हा माझ्यापाशी आले का तेव्हा खरंच ह्यांच्याकडून काही गोष्टी घेण्यात आल्या, ह्यांना काही गोष्टी देण्यात आल्या. मोठा व्यावसायिक घडलो. ही किस्से आहेत मित्रांनो. खरंच मला आणखीन त्याच्यापेक्षा मोठा आनंद होतोय मित्रांनो. मी पुण्यामध्ये आलो आणि ग्रो मोशन चॅनलचे देखील आभार. माझ्या लाईफची हिस्ट्री मला सांगायच भेटली नव्हती. कुठून आनंदाचे क्षण बी सांगण्यात आले, मेहनतीचे बी क्षण सांगण्यात आले. खरंच ग्रो मोशनचे मी आभार व्यक्त करतो. खोटं बोलायचं नाही. ग्रो मोशन आहे खरंच. लाईफ स्टोरी आज आनंद आला की सगळ्याच गोष्टी सांगू शकलो. ग्रो मोशन धन्यवाद. चला, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा
आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.